नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक अरुण कुलकर्णी, छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, अंकुशनगर, तालुका अंबड, जिल्हा जालना। आज आपण महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता 12वीच्या मराठी युवक भारती या विषयाच्या कृती पत्रिकेचा जो आराखडा नुकताच घोषित केलेला आहे त्यावर आज आपण चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रो, आपल्या या इयत्ता 12वीच्या मराठी विषयाच्या लेखी परीक्षेमध्ये 80 गुणांची ही परीक्षा घेतली जाईल, ज्याला आपण वार्षिक परीक्षा असं आपण म्हणतो। आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे पाठ्य घटक आपल्याला अभ्यासायचे ते किती गुणांसाठी आहेत यावर आज आपण चर्चा करणार आहोत। यामध्ये आपल्या अभ्यासाला असलेले जे काही गद्य घटक आहेत किंवा ज्याला आपण गद्य पाठ असं म्हणतो, त्या पाठावर आधारित आपल्या कृतीपत्रिकेमध्ये 20 गुणांचे प्रश्न विचारले जातील। मागील अभ्यासक्रमापासून याला कृतीपत्रिका असं म्हटलं जातं। पूर्वी हिला प्रश्नपत्रिका असं म्हटलं जायचं। आता आपण हिला कृतीपत्रिका म्हणूया, कारण त्याच्यामध्ये कृती विद्यार्थ्यांना करणं अपेक्षित आहे। गद्य पाठ जे आहेत ते 20 गुणांसाठी आहेत। पद्य म्हणजे कविता, यावर आपल्या कृतीपत्रिकेमध्ये 16 गुणांसाठी कृती विचारल्या जातील। त्यानंतर कथा हा जो साहित्य प्रकार आहे, ज्यामध्ये कथा साहित्य प्रकार परिचय, त्यानंतर शोध नावाची वपू काळे यांची कथा, त्यानंतर डॉक्टर प्रतिमा इंगोले यांची गढी नावाची कथा, यावर आपल्या कृतीपत्रिकेमध्ये 10 गुणांच्या कृती आपल्याला सोडवाव्या लागतील। त्यानंतर चौथा भाग जो आहे उपयोजित मराठी साहित्य, यामध्ये आपल्याला मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल हा भाग पाहायचा आहे। यावर 14 गुणांचे प्रश्न विचारले जातील। व्याकरण आणि लेखन या भागामध्ये आपल्याला 20 गुणांचे प्रश्न विचारले जातील। व्याकरणामध्ये आपल्याला वाक्य प्रकार आणि वाक्य रूपांतर हा भाग आहे। त्याचबरोबर समास, प्रयोग आणि अलंकार हा भाग आहे। त्यानंतर निबंध लेखन हाही भाग या लेखनामध्ये येतो। अशी 80 गुणाची आपली ही परीक्षा होईल लेखी स्वरूपामध्ये। 20 गुण तोंडी परीक्षेसाठी असतील। तोंडी परीक्षा ही महाविद्यालय स्तरावर घेतली जाईल। त्याचं स्वरूप, त्याचा आराखडा याची चर्चा आपण नंतरच्या तासाला करूया। विद्यार्थी मित्रो, हा जो आपल्या कृतीपत्रिकेचा आराखडा आहे, 80 गुणांसाठी जी कृतीपत्रिका आपल्याला दिलेली आहे, यासाठी एकूण 3 तासाचा वेळ आपल्या परीक्षेमध्ये असेल। आणि या 3 तासामध्ये आपल्याला एकूण 5 विभागातील
या कृती सोडवायच्यात. 5 विभागामध्ये कृती 1 यामध्ये उपप्रश्न 2 आहेत. बघा, उपप्रश्न 3 आहेत. अ, आ आणि ई, किंवा त्याला अ, ब, क असे सुद्धा उपप्रश्न असतील. विभाग 1 गद्य यावर ही कृती असेल. 20 गुणांसाठी बघा, अ, आ आणि ई असे 3 उपप्रश्न असतील. एकंदर बघा, कृती 1, कृती 2, त्यानंतर कृती 2 जी आहे ती पद्य विभागावर असेल. बघा, त्यामध्ये 3 उपप्रश्न आहेत, अ, आ आणि ई. त्यानंतर विभाग 3 मध्ये साहित्य प्रकार यावर कृती विचारल्या जातील. अ आणि आ असे 2च त्याच्यामध्ये उपप्रश्न असतील. त्यानंतर विभाग 4 मध्ये उपयोजित मराठी यावर कृती विचारल्या जातील. अ आणि आ असे 2 उपप्रश्न त्यामध्ये असतील. विभाग 5 मध्ये व्याकरण आणि लेखनावर कृती विचारलेल्या असतील. अ आणि आ असे 2च त्या ठिकाणी उपप्रश्न असतील. तर या प्रत्येक कृतीचा आपल्याला सविस्तर विचार करायचा आहे. पहिली जी आपली कृती आहे गद्य विभागावरली, या गद्य विभागावरल्या कृतीमध्ये पठित गद्य पाठावर आधारित कृती 1 मध्ये कृती विचारल्या जातील. यावर आकलनावर आधारित 2 गुणांसाठी कृती असेल, आणि पुन्हा पठित गद्य पाठावरच आकलन या भागावरच 2 गुणांसाठी कृती असेल. त्यानंतर तिसरी कृती असेल, अभिव्यक्ती कृती असेल, स्वमतावर आधारित 4 गुणांसाठी. आणि स्वमत आणि अभिव्यक्ती यावर आधारित प्रत्येकी 1-1 कृती देणं आणि त्यापैकी 1 सोडवणं अपेक्षित आहे. असा कृती क्रमांक 1 अ उपप्रश्न हा 8 गुणांसाठी असेल. त्याच्यानंतर उपप्रश्न आ कृती 1 मध्ये पठित गद्य पाठावरच आधारित असेल. यामध्ये एकूण आ हा जो उपप्रश्न तोही 8 गुणांसाठी आहे. त्याच्यामध्ये 2 गुणांसाठी पहिली कृती सोडवायची, आकलन या घटकावर आधारित. हे कौशल्य त्याच्यातून आजमावलं जाणार आहे. त्यानंतर पुन्हा दुसरी कृती आकलनावरच असेल, आकलन या कौशल्यावर 2 गुणांसाठी. स्वमत आणि अभिव्यक्ती कृती 4 गुणांसाठी असेल. स्वमत आणि अभिव्यक्ती यावर 1-1 कृती अपेक्षित आहे सोडवणं. असं कृती क्रमांक 1 आ हा जो दुसरा उपप्रश्न आहे हाही 8 गुणांचा असेल. त्यानंतर कृती 1 मध्ये उपप्रश्न क्रमांक ई किंवा नंबर 3 जे असेल तर अपठित गद्य उतारा असेल. अपठित गद्य उतारा याचा अर्थ असा की हा उतारा जो कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला दिलेला असेल हा यापूर्वी तुम्ही अभ्यासलेला नाही किंवा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये मधील नसेल. इतर
मराठीच्या पुस्तकातील तो ग्रंथामधील तो उतारा असेल। त्यावर आपल्याला 4 गुणांच्या 2 कृती सोडवायच्यात। पहिली कृती आकलन कौशल्यावर असेल 2 गुणांसाठी आणि दुसरी ही कृती आकलन कौशल्यावरच असेल 2 गुणांसाठी। अशा प्रकारे 4 गुण हे उपप्रश्न क्रमांक कृती क्रमांक 3 यावर असतील। म्हणजे कृती नंबर 1 मध्ये अ आ इ हे 3 उपप्रश्न आहेत। अशी गद्य पाठावर 20 गुणांसाठी आपल्याला परीक्षेमध्ये कृती सोडवावी लागेल। त्यानंतर पद्य विभाग 2 हा जो आहे हा कृती क्रमांक 2 साठी आहे। कवितेवर आधारित यावर कृती आपल्याला सोडवाव्या लागतील। यामध्ये आकलन, अभिव्यक्ती, काव्यसौंदर्य आणि रसग्रहण ही अपेक्षित कौशल्य आपण आपली आजमावली जातील। या कृती नंबर 2 मध्ये 3 उपप्रश्न आहेत, अ आ आणि ई। उपप्रश्नाला क्रमांक कोणते दिले जातील, अ ब क असंही दिले जाईल। अ उपप्रश्न 8 गुणांसाठी असेल, आ उपप्रश्न हा 4 गुणांसाठी असेल आणि ई उपप्रश्न हा 4 गुणांसाठी असेल। अशा प्रकारे 16 गुणांसाठी ही 2 नंबरची कृती असेल। पठित कृती नंबर अ मध्ये पठित पद्य पाठावर आधारित ही कृती असेल। यामध्ये पठित म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकातील आपण अभ्यासलेली एखादी कविता असेल। इथे संपूर्ण कविता देणं अपेक्षित आहे आणि यावर 2 गुणांसाठी आकलन कौशल्य आजमावलं जाईल। ती कविता वाचून त्या घटकावरील कृती आपल्याला सोडवायच्यात। पुन्हा दुसरी कृती 2 गुणांसाठीच असेल, आकलन म्हणजे खाली ज्या कृती दिलेल्या त्या शोधायच्या, कवितेमध्ये शोधायच्या आणि त्याची उत्तरे व्यवस्थित लिहायची। त्यानंतर 4 गुणांसाठी अभिव्यक्ती कृती असेल, म्हणजे त्यातून ते आपलं कौशल्य आपल्याला आजमावलं जाईल। असे 8 गुणांसाठी कृती नंबर 2 मध्ये अ हा उपप्रश्न असेल। त्यानंतर आ कृती नंबर 2 मध्ये उपप्रश्न क्रमांक 2 पठित पद्य पाठावरच आधारित असेल। पहिल्या कृतीमध्ये किंवा अ कृतीमध्ये दिलेली कविता सोडून दुसरी कविता दिली जाईल, पण पठितच असेल, आपल्या पाठ्यपुस्तकातीलच असेल। 4 गुणांसाठी आहे। याच्यामध्ये काव्य पंक्तीचा अर्थ लिहिणे किंवा 4 काव्यपंक्ती देऊन त्यातील अर्थ उलगडून दाखवणे अशा स्वरूपाच्या कृती असतील। त्यानंतर ई ही जी क्रमांक 3 ची उपप्रश्न क्रमांक 3 असेल, कृती नंबर 2 मध्ये पठित पाठावर आधारित ही कृती असेल। पहिल्या 2 उपप्रश्नामध्ये ज्या कविता दिलेल्या असतील त्या सोडून उर्वरित कोणत्याही 2 कवितावर कृती विचारणं अपेक्षित आहे आणि त्यापैकी एक आपल्याला सोडवायची आहे। म्हणजे यामध्ये कविता ही पुन्हा पुन्हा विचारली जाणार नाही। अ मध्ये स्वतंत्र एक कविता असेल, आ या घटकामध्ये किंवा उपप्रश्नामध्ये उपकृतीमध्ये स्वतंत्र कविता असेल आणि ई हा जी तिसरी कृती आहे, कृती नंबर 2 मधली तिसरी किंवा उपप्रश्न 3 ई यामध्ये सुद्धा दिलेली कविता सोडून
उर्वरित 2 कवितावर त्या ठिकाणी कृती विचारल्या जातील। विद्यार्थी मित्रो, ज्या कविता किंवा जे पाठ किंवा जे घटक बोर्डानं यावर्षीच्या अभ्यासक्रमातून वगळलेले आहेत, ते घटक यावर्षीपुरते आपण अभ्यासायचे नाही आहेत। त्यावर आपण यापूर्वी चर्चा केलेली आहे, परंतु तरी आपण लक्षात ठेवावं की बाभ बोरकरांची रे थांब जरा आषाढ घणा ही जी कविता आहे ती यावर्षीच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेली आहे। यावर या कृती नंबर 2 मध्ये कृती विचारले जाणार नाहीत। त्याचप्रमाणे रंगरेषा व्यंगरेषा हा मंगेश तेंडुलकरांचा जो पाठ आहे तोही वगळण्यात आलेला आहे। जयपूर फूटचे जनक डॉक्टर बाळ फोंडके यांचा नमुना गद्य आकलन हा जो पाठ आहे तोही यावर्षी वगळण्यात आलेला आहे, तोही आपण अभ्यासायचा नाही आहे। त्यानंतर उपयोजित मराठीमध्ये वृत्तलेख म्हणजे ज्याला फीचर रायटिंग इंग्रजीमध्ये म्हटलं जातं तोही वगळण्यात आलेला आहे, तोही आपण यावर्षी अभ्यासायचा नाही आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्र, विभाग 3 हा जो कथा साहित्य प्रकार आहे यावर आधारित कृती विचारल्या जातील। याच्यामध्ये 2च उपप्रश्न आहेत, अ आणि आ। याच्यामध्ये आकलन, स्वमत आणि अभिव्यक्ती यावर आधारित कृती विचारल्या जातील। कथा साहित्य प्रकार परिचय यामध्ये पठित उतारा दिला जाईल। 120 ते 150 शब्दामध्ये तो उतारा असेल। तो उतारा आपण वाचायचा आणि खाली ज्या कृती विचारलेल्या आहेत त्या कृती, त्याची उत्तरं त्या उतार्यामधून शोधून लिहायची आहेत। 1 गुणांसाठी आकलन कृती असेल आणि दुसरी कृती त्याच्यामध्ये 1 गुणांसाठी असेल। पुन्हा त्यातलीच अ उपप्रश्नातली 2 गुणांसाठी आकलन कृतीच विचारली जाईल। म्हणजे कथा साहित्य प्रकार परिचय यावर अ मध्ये 4 गुणांसाठी कृती विचारली जाईल। आ हा जो उपप्रश्न आहे, दुसरा जो उपप्रश्न आहे, पठित कथावर आधारित 4 कृती तिथे दिलेल्या असतील, त्यापैकी 2 आपण सोडवल्या पाहिजेत। प्रत्येक कथेवर 1 स्वमत कृती आणि 1 अभिव्यक्ती कृती तिथे असेल आणि ती आपल्याला सोडवावी लागेल। स्वमत कृतीमध्ये विद्यार्थी म्हणून आपल्याला असलेले जे मत आहे त्याबद्दल विचारलेले मत आपण त्या ठिकाणी व्यक्त करायचं आहे। त्यामुळं स्वमत कृती आपण सोडवली पाहिजे। स्वमत कृतीला स्वातंत्र्य असतं, त्यामुळं आपल्याला तिथं गुण मिळू शकतात। त्यानंतर स्वमतावर आधारित 2 कृती तिथं 3 गुणांसाठी विचारलेल्या असतील आणि अभिव्यक्तीवर आधारित 2 कृती म्हणजे 2 4 कृती आपण 6 गुणांसाठी सोडवायची। एकंदर कथा हा साहित्य प्रकार आपल्याला 10 गुणांसाठी आहे। त्यानंतर विभाग 4 मध्ये उपयोजित मराठी या घटकावर आधारित प्रश्न विचारले जातील। यामध्ये आपल्या अभ्यासक्रमाला मुलाखत, माहितीपत्रक आणि अहवाल या 3 घटकावर आधारित प्रश्न कृती विचारल्या जातील। यामधून आपलं आकलन, उपयोजन आणि कौशल्य हे 3 घटक किंवा 3 कौशल्य आपले आजमावले जातील, उद्दिष्ट आपले आजमावले जातील। याच्यामध्ये
दोन कृती विचारल्या जातील, दोन उपप्रश्न उपकृती असतील, उपघटक असतील अ आणि आ. त्यामध्ये उपयोजित घटकावर आधारित आकलन कृती 4 गुणांसाठी आणि आमध्ये उपप्रश्न आमध्ये 2 मध्ये उपयोजनावर आधारित 10 गुणांसाठी कृती असेल. म्हणजे 1 ते 4 उपयोजित घटकावर आधारित प्रत्येकी 2 गुणांसाठी 4 आकलन कृती देणं, त्यापैकी 2 सोडवणं अपेक्षित आहे. 2 सोडवायच्यात 4 गुणांसाठी. आणि 1 ते 4 घटकावर आधारित प्रत्येकी 5 गुणांसाठी 2 उपयोजन व कौशल्य या घटकावर आधारित 4 कृती देणं अपेक्षित आहे, त्यापैकी 2 सोडवणं अपेक्षित आहे. तर म्हणजे 5-5 गुणांसाठी या 2 कृती असतील बघा याच्यामध्ये. अशा प्रकारे उपयोजित मराठी या घटकामध्ये मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल यावर कृती आपल्याला सोडवाव्या लागतील 14 गुणांसाठी. 5वा जो विभाग आहे तो व्याकरण आणि लेखनाचा आहे. यामध्ये 20 गुण व्याकरण आणि लेखन या घटकासाठी ठेवण्यात आलेले आहेत. व्याकरण घटक आणि वाक्प्रचार यावर आधारित कृती त्यामध्ये असतील. त्यामध्ये वाक्य रूपांतर 2 गुणांसाठी, समास 2 गुणांसाठी, प्रयोग 2 गुणांसाठी, अलंकार 2 गुणांसाठी आणि वाक्प्रचार 2 गुणांसाठी. अशा 20 पैकी 10 गुण आपल्या व्याकरण या कृतीसाठी ठेवण्यात आलेले आहेत. आणि लेखनाचा जो भाग आहे त्यासाठी 10 गुण आहेत. लेखनामध्ये आपल्याला निबंध लेखन हा घटक आहे. यामध्ये आपल्याला 5 वेगळ्या विषयावर निबंध दिले जातील. त्यापैकी एका विषयावर सुमारे 200 ते 250 शब्दामध्ये निबंध लिहिणं अपेक्षित आहे. त्यामध्ये एक वर्णनात्मक विषयावर निबंध असेल, दुसरा व्यक्तिचित्रणात्मक विषयावर निबंध असेल, तिसरा आत्मवृत्तात्मक विषयावर निबंध असेल, चौथा कल्पनाप्रधान विषयावर निबंध असेल आणि 5वा वैचारिक विषयावर आधारित निबंध असेल. अशा प्रकारे कृती नंबर 1 मध्ये